नक्कीच मॅन ऑफ द मॅच आपण देणार आहोत श्री कलेक्शनच्या माध्यमातून। नक्कीच दोन्ही मान्यवर जॉईंट होत असताना आपल्याला बघायला मिळत आहेत मॅन ऑफ द मॅच। त्यानंतर त्यानंतरचे गिफ्ट हॅम्परवर आपल्याला बघायला मिळते श्री संजय एकनाथ किनी यांच्याकडनं आणि त्यानंतर सॉक्सची जोडी आपल्याला बघायचं आलं तर नक्कीच मान्यवरांना मी विनंती करेन की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे। त्यानंतर मानव यांनी सुद्धा यायचं आहे। 100 रुपयांचा कॅश प्राइज त्यांच्यासाठी आपल्याला बघायला मिळते। तर मी विनंती करेन की मान्यवरांच्या हस्ते हे 100 रुपयांचा कॅश प्राइज आपण मानव याला देणार आहोत। थँक्यू अमित 2 मिनिटं। नक्कीच पहिला सामना तुम्ही खेळले आणि पहिल्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच काय म्हणायचं आहे? खूप चांगलं वाटतंय पहिल्याच मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच भेटल्याबद्दल ना। ऑनर आमचा बोललेला होता का तुम्ही 100% द्या टीमसाठी, मेहनत तर आपण सर्व करतोच। नक्कीच आगरी प्रीमियर लीग पर्व 6 आहे, या आयोजन आणि नियोजनाबद्दल काय म्हणशील? या आगरी प्रीमियर लीग म्हणजे आमच्यासाठी आगरी समाजाचा वर्ल्ड कप आहे। नक्कीच चांगलं मनोगत व्यक्त करताना ऑल द बेस्ट। चालू मॅच आहे त्यासाठी तुला पुढच्या मॅच साठी ऑल द बेस्ट असणार आहे। तर मॅन ऑफ द मॅच आपण बघतोय ओर द कॉमेंट्री बॉक्स। तर तिसऱ्या पंचांची इथे मदत घेतली। अमितने थांबायचं आहे तिथे। राकेश गावड यांच्याकडून अमितला मात्र बॅट देण्यात येत आहे, एक बक्षीस म्हणून त्याला ती बॅट देण्यात येत आहे। तर आदरणीय प्रमोदजी शेडगे सरांना मी विनंती करतोय की आपण तर फलंदाज बाद होतोय आणि इथे मात्र पहिला हातरा बसतोय विवेक पाटील यांच्या रूपाने। तर अजित सर काय सांगतील? पहिलाच गडी बाद होतोय धावाच्या स्वरूपामध्ये मात्र हा। थँक्यू डीजे थँक्यू। तर धावाच्या स्वरूपामध्ये बाद होतोय। पहिली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये होती, ही धाव घेणं गरजेचं होतं का? प्रयत्न या ठिकाणी बघितला मनोजी पाटील साहेब चांगला होता, परंतु डायरेक्ट हिट कुठेतरी त्यांच्या विरोधात गेला आणि एक चांगला ब्रेक थ्रू मिळतोय। आपण बघू शकाल चांगले विकेट या ठिकाणी बघायला मिळते। डॉन किलर बिरवाडी संघासाठी एक जमेची बाजू असेल, कारण इथे उत्साह आता बिरवाडी संघाच्या दिशेने थोडासा जाताना दिसेल मनोज सर। नक्कीच खूप छान पद्धतीने मात्र आपण मुलाचं मार्गदर्शन करतात। नक्कीच पुढील षटकामध्ये सुद्धा तुम्हाला मी नक्कीच प्रश्न विचारेन। तर षटक क्रमांक आपण बघतोय पहिलं सुरू आहे। पहिल्या षटकातील आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ झालाय आणि 3 धावा धावफलकावर आहेत जयेश पाटील। त्यावेळेला आपण बघतोय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता कल्पेश पाटीलला, इथे मात्र चला जयेश पाटील अति उत्साहामध्ये मात्र निर्णय घेऊ नका, कारण रेफरल पद्धत जे तिसऱ्या पंचांची मागणी केली जाईल ते फक्त पंचच घेतील याची नोंद घ्या। गोलंदाजी मार्कवर 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होतोय। एक मिनिट, तसंच आपण पाहतोय की मंचावर उपस्थित आहेत त्यापैकी आपण पाहतोय की आम्हाला एक भरीव देणगी म्हणून प्रशांत पाटील साहेब आई सप्तशृंगीचे मालक यांच्याकडून आम्हाला 5,000 रुपयाची देणगी मिळालेली आहे, त्यांचे सुद्धा आम्ही खूप खूप आभारी आहोत। तसंच आपण पाहतोय की प्रकाश सोना पाटील यांच्याकडनं सुद्धा आम्हाला 5,000 रुपयाची देणगी मिळालेली आहे। तसंच आपण पाहतोय जयप्रकाश पाटील यांच्याकडनं पण आम्हाला 5,000 रुपयाची देणगी मिळालेली आहे। तसेच राकेश गावड यांच्याकडनं आम्हाला 5,000 रुपयाची देणगी मिळालेली आहे, त्यांचे आम्ही खूप खूप आभारी आहोत। तसेच आमचे सुरेश पाटील काका यांच्याकडनं सुद्धा आम्हाला 5,000 रुपयाची देणगी मिळालेली आहे, त्यांचे सुद्धा आम्ही खूप खूप आभारी आहोत आणि आम्हाला त्यांची नेहमीच मदत मिळते त्याबद्दल सुद्धा खूप खूप आभारी आहोत। थँक्यू, धन्यवाद। थँक्यू सो मच। दरम्यान आपण पाहतोय की एक वत्सला कॅटरर्स उमरोळी यांच्याकडनं 1,000 रुपयाची देणगी आलेली आहे, त्यांचे सुद्धा आम्ही खूप खूप आभारी आहोत। थँक्यू, धन्यवाद। तर पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट होतोय। धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या केवळ 3 धावा धावफलकावर येतात। सर काय सांगतील? पहिलं षटक जयेश पाटीलने हाताळलं, एक सुरेख आणि अप्रतिम गोलंदाज आहे, यात काही शंका नाही।
परंतु ज्या पद्धतीने मात्र कल्पेश पाटील, ज्याला मडवी या नावाने ओळखला जातो, त्याला बांधून ठेवलंय. दरम्यान मनोज पाटील सर, शेवटचे 2 चेंडू जर तुम्ही रीड केले असतील, अक्रॉस द लाईन क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता कल्पेश मडवी यांचा. ठरवून शॉट ज्या वेळेला कुठलाही फलंदाज खेळतो त्यावेळेला येणाऱ्या चेंडूला सामोरे जाताना अनेक प्रश्न निर्माण होतात आणि ते प्रश्न आपण बघितलेत की डॉट बॉल बघायला मिळाला, चांगला स्टार्ट बघायला मिळतोय डॉन किलर बिरवाडी संघाकडनं. नक्कीच यावेळेला आपण बघतोय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता तन्मय तरे चेंडूच्या खाली आणि इथे मात्र गडी बाद होतोय. नक्कीच या षटकात आपण अजित सरांना ऐकूया, तोपर्यंत जाऊया डिस्प्ले ऑपरेटरकडे. वीरवाडी गावाच्या हनुमंताचा आशीर्वाद त्यांना लाभलाय. वीरवाडी गावाच्या हनुमंताचा आशीर्वाद त्यांना लाभलाय. थँक्यू. रॉयल किंग्स संघानी सारा मार्केट गाजवलाय. रॉयल किंग्स संघानी सारा मार्केट गाजवलाय. दरम्यान न्यू बॅट्समन येतोय मैदानाच्या आतमध्ये, तन्मय पाटील. अतिशय अप्रतिम पहिलं षटक हाताळलं गेलं. रिदम थोडासा गोलंदाजाने या ठिकाणी मिळवलाय. डॉन किलर बिरवाडीच्या माध्यमातून न्यू बॅट्समन आपण बघतोय दाखल झाल्यात. इथे मात्र तन्मय पाटील, नॉन सेकंडला आपण बघतोय कल्पेश पाटील यांना. आणि गोलंदाजीची अप्रतिम स्टार्ट बघायला मिळते दीपेश पाटील कडनं. पॉवर प्लेचं षटक आहे इथे, रिदमनं गोलंदाजी करतायत. बघूया तन्मयच्या विरोधात लेंथ लाईनला किती चांगल्या पद्धतीने मेंटेन करतील. पुढचा चेंडू वेट केलं, त्यानंतर बॅटचा फेस ओपन केला, शॉर्ट थर्ड मॅनला वेगाने येतोय. 1 धाव परिपूर्ण. कल्पेश पाटील यावेळेला जोखीम स्वीकारली होती. 1 धाव बघायला मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जाताना 4 वरती जाऊन पोहोचते. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा आहे. सुंदर गोलंदाजी, टप्प्यावरती नियंत्रण आहे आणि पर्टिक्युलरली गोलंदाज यशस्वी कधी होतो, ज्या वेळेला तो फलंदाजाला रीड करेल. तुमची ग्रीप चांगली असेल, तुमची लेंथ लाईन चांगली असेल, तुमचा फॉलो थ्रू चांगला आहे आणि ज्या वेळेला रिलीज ऑफ द डिलिव्हरीला तुम्ही चांगला बॅलन्स ठेवतात त्यावेळेला एक गोलंदाज यशस्वी होत असतो. आणि फलंदाज ज्या वेळेला तुमचा टान चांगला आहे, तुमचे शोल्डर एका लाईनीमध्ये येतात, तुम्ही चेंडूला जास्त पिक करतायत आणि गोलंदाजाला चांगले रीड कराल, तेव्हा तुम्ही एक उत्कृष्ट फलंदाज म्हणून ख्याती मिळवाल. पुढचा चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, अक्रॉस द लाईन, पुनश्च डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी. डॉन किलर बिरवाडी संघ पहिल्या 2 षटकामध्ये खूप चांगल्या पद्धतीने ऍक्टिव्ह झालाय मी म्हणेन. साईबाबा स्पोर्ट्स संघाला इथून चांगली खेळी करणं गरजेचं आहे. रिवर्सचा टेमा या वेळेला, रिवर्स पुलचा फटका, बॉल सरळ जातोय डीप बॅकवर्ड पॉइंटला. वन्स बाउन्स फील्ड करण्याचा प्रयत्न, 100 स्टॉप केलाय. वेगाने इथे 2 धावा परिपूर्ण करतायत. अप्रतिम हा क्लास आहे अग्री तरुणांचा. ही भव्य व्यासपीठ मिळते 6व्या पर्वामध्ये संपूर्ण आगरी समाजातील तरुणांना आणि या व्यासपीठाचा फायदा आपला इंटरनल स्किल जगाच्या समोर आणण्यासाठी प्रयत्न करतायत. थर्ड मॅचसाठी थर्ड अंपायरसाठी रेफर केलं गेले. यावेळेला आपण बघू शकाल पंच आपण बघायचंय की चेंडू कशा पद्धतीने थांबला गेलाय, बाउंड्री आहे की नाही ते चेक कर आपण. अतिशय अप्रतिम असं क्षेत्ररक्षणाचा नमुना पेश केला. खूप चांगलं कव्हर क्षेत्र काबीज करताना आपण बघू शकाल. जवळजवळ स्वीपर कव्हर, एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू डीप गली पॉइंट मध्ये पर्यंत आले आणि खूप चांगल्या पद्धतीने स्टॉप केलाय त्याने. परंतु बघूया पंच या ठिकाणी बघतायत आधुनिकता आणि त्यांच्यासोबतचे तंत्रज्ञान जोडलं जात आहे, त्यामुळे च्या मनामध्ये आपल्या शंका आहेत त्या शंकेचं निरसन केलं जाईल आणि एक ॲक्युरेट डिसिजन्स आपल्यापर्यंत पोहोचवलं जाईल. यूट्यूबच्या माध्यमातून क्रीडाप्रेमी जे आमच्यासोबत जोडले गेले सर्वांचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय. आगरी प्रीमियर लीग पर्व 6.
सुंदर स्टॉप आहे. पंच म्हणतायत या ठिकाणी सेव्ह केलाय बाउंड्री. 2 धावा मिळतील. धावसंख्या 2 ने आकार 6. मनोज पाटील सर या 2 धावा उत्साह मिळून देतील. जेव्हा तुमचा गोलंदाज चांगली कामगिरी करतो आणि गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाची सुंदर साथ खऱ्या अर्थाने तुम्हाला खूप इन्स्पायर करत असतं. काय म्हणाल? नक्कीच, कारण जेव्हा गोलंदाज चांगली कामगिरी करतो तेव्हा जे बाकीचे जे 10 क्षेत्ररक्षक असतात त्यांची जर साथ मिळाली तर त्याला सुद्धा थोडासा हुरूप चढतोय आणि एक चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून होऊ शकते. पुनश्च चांगल्या टप्प्यामध्ये चेंडू आहे. कल्पेश पाटील मोठे शॉट खेळण्याचा प्रयत्न करतोय. नेहमी म्हटलं जात आहे अटॅक इज द बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स. अटॅक केल्यानंतरची तुमची थोडीशी आक्रमकता, तुम्ही थोडेसे या ठिकाणी स्ट्रगल करत आहात, त्याला कुठेतरी एक रिदम मिळेल या आशेने कल्पेश पाटील आक्रमकता दाखवण्याचा प्रयत्न करतोय. परंतु मातबर गोलंदाज चेंडू फिरवताना दिसतोय. टप्प्यावरती नियंत्रण आहे आणि डॉन किलर बिरवाडी संघाचा जो रिदम आहे 2 षटकामध्ये सुंदर अप्रतिम. मिडॉनला क्लिअर करण्याचा प्रयत्न आहे आणि इथे कल्पेश पाटीलला यावं लागेल तंबूच्या आसऱ्याला. आदरणीय भाल्या मामा आणि तसेच प्रमोदजी पाटील साहेब पारगाव आणि नितीनजी पाटील साहेब दुकटन देवेकरपाडा ग्रामपंचायत उपसरपंच दुकटन यांचं तिघांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे या मैदानामध्ये. तर आम्ही त्यांचं आग्री प्रीमियर लीग 2023च्या माध्यमातून सहर्ष स्वागत करीत आहोत आणि आपणास विनंती करतोय की आपण मुख्य मंचावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. धावा आहे तिथे स्कोर कार्ड वरती 6. षटक क्रमांक आपण बघतोय डीजे. दुसरं कंप्लीट झालंय आणि गडीबाद झालेले तमर पाटील आम्हाला सांगतायत 3. मनोज पाटील सर 2 षटकं संपलेली आहेत. साईबाबा स्पोर्ट्स भामटपाडा संघ थोडासा अडचणीमध्ये सापडलाय आणि इथून मला वाटते फलंदाजानं जर चांगली कामगिरी केली तर साईबाबा स्पोर्ट्स भामटपाडासाठी हिरो ठरू शकतो. नक्कीच, साईबाबा स्पोर्ट भामटपाडासाठी मात्र ही भागीदारी खूप महत्वाची असेल. कारण आपण बघितलं पहिल्या 2 षटकामध्ये 3 गडी बाद आणि केवळ धावा जर आपण बघितल्या तर 6 धावा आहेत. कारण अजित सर पॉवर प्लेची 2 षटकं होती. 2 षटकांमध्ये कमीत कमी 20 ते 25 धावा धावफलकावर लागणं गरजेचं होतं, परंतु कुठेतरी फक्त 6 धावा लागल्यात आणि 3 महत्वाचे गडी बाद झालेले आहेत. आदरणीय वैभवजी पाटील साहेब बहाडोलीवरून इथे उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. सुंदर कामगिरी बिरवाडी संघाकडनं आपण बघतोय. पिंक कलर आणि खऱ्या अर्थाने अप्रतिम कामगिरी आहे. साईबाबा स्पोर्ट्स भामटपाडा संघाचा लेफ्ट हँड बॅट्समन आपण बघतोय वैभव. तन्मय आहे. यावेळेला जयेश पाटील थोडस फिंगर रोल करतोय. पडल्यानंतर चेंडू थोडासा बाहेरच्या दिशेने निघताना आपण बघतोय. सुंदर गोलंदाजी ज्यांनी पहिलं षटक या इंडने हाताळलंय तोच पुनश आपलं वैयक्तिक दुसरं आणि या सामन्याचं 3रं षटक येऊन दाखल झालाय. सुंदर गोलंदाजी. पहिला चेंडू निर्धाव आलाय, पडल्यानंतर थोडासा बाहेर निघतोय. दुसरा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. फुलटॉस आहे. यावेळेला मात्र पिक करण्याचा प्रयत्न. चेंडू मिड विकेटला सरळ बेदून सीमा रेषा बाहेर आलाय. बिग ब्लास्ट षटकार. थँक्यू. पंच मात्र थर्ड अंपायरला रेफर करतायत की भीमर आपण चेक करायचा. 6 आला इथे. सुंदर फलंदाजी. सरळ चेंडूला स्टँड अँड डिलिव्हर आउट ऑफ द पार्क. षटकार बघायला मिळतोय. तन्मयच्या फळीत येतोय. तर फेअर डिलिव्हरी बघायला मिळते इथे. षटकार आहे. धावसंख्या 6 ने प्लाय झाले आणि पोहोचलंय 12 धावा. तन्मयच्या फळीतनं आलेला हा षटकार साईबाबा स्पोर्ट्स भामटपाडा संघासाठी एक संजीवनी ठरेल का? गुड बॅटिंग. जयेश पाटीलच्या विरोधात बॅटचं ब्लेड ओपन केलं. मिड विकेटला क्लिअर केलाय. षटकार आलाय. बघूया पुढचा चेंडू. जयेश पाटील गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओव्हर द विकेट. ओहो, आवळेला मात्र चेंडू थोडासा जास्त बाहेर निघतोय. इट इज अ वाईड बॉल. 13 रन ऑन द बोर्ड. खूप चांगलं द्वंद्व आहे. जयेश पाटील फिंगर रोल करताना चेंडूला थोडासा बाहेर कट करतोय. थोडंसं जास्त बाहेर झाला. अजितजी मात्रे सर म्हणतायत पुनश्च हाताळावा लागेल हा चेंडू तुम्हाला.
13 धावा. अप्रतिम गोलंदाजी, षटकार आल्यानंतर कमालीचं कमबॅकिंग बघायला मिळतंय आणि डेंजरस मॅन आपण बघतोय. तन्मयला तंबूच्या आसऱ्याला पाठवलं जाते आमचा स्वप्नील पाटील मॅच जिंकला बिरवाडी अड्ड्यामध्ये. आमचा स्वप्नील पाटील मॅच जिंकला बिरवाडी अड्ड्यामध्ये. थँक्यू विजय. न्यूमॅन विशाल. मनोज पाटील सर, जयेश पाटीलची जी गोलंदाजी आहे, फुलटॉसचा षटकार सोडला तर अजूनपर्यंत नियंत्रण, डिसिप्लिन, लेटलाईनला मेंटेन करणं, फलंदाजाला रीड करणं, या सर्व गोष्टी तो या मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय. काय म्हणाल? नक्कीच, कारण मी म्हटलं होतं तुम्हाला याआधी की एक आगरी चषक झाला होता, त्याच्यामध्ये 6 चेंडूमध्ये 6 गडी मिळवले होते या गोलंदाजाने. आणि मागची 3-4 वर्ष झाली आगरी प्रीमियर लीग गाजवतोय हा खेळाडू, त्यामुळे याच्याकडे नियंत्रण आहे, अचूक टप्पा आहे, व्हेरिएशन आहे, चेंज ऑफ पेस सुद्धा याच्याकडे बघायला मिळतोय आपल्याला. तर एक परिपूर्ण गोलंदाज आहे. आगरी समाजाचा विचार केला तर युवा उमरोळीकडून, सारा 11 उमरोळीकडून सुद्धा सातत्याने क्रिकेट खेळलेला आहे, त्यामुळे एक चांगला गोलंदाज आपल्याला बघायला मिळतोय जयेश पाटील. सन्यूमॅन विशाल दाखल झालाय. इथून साईबाबा स्पोर्ट्स भामटपाडा संघाचा एक पिंच हिटर म्हणून ज्याची कामगिरी राहिली तोच विशाल. स्ट्राईकला एका बाजूने एक यशस्वी गोलंदाज जयेश पाटील. गतीला परिवर्तन केलं, थोडंसं चेंज ऑफ द पेस बघायला मिळाला. चेंडू हलवारपणे एक्झिक्यूट केला, मिड विकेटला वेगाने येत आहेत. डीपचे खेळाडू तद्वर मिळतील. या ठिकाणी 2 धावा. योगेशजी तरे सरांनी एटीएम ओपन केलंय. विशाल जर 3 षटकार खेळतायत 1000 रुपयाचं पारितोषिक. योगेशजी तरे सरांच्या माध्यमातून विशालसाठी 1000. दरम्यान पुढचा चेंडू जयेश. अतिशय सुरेख लॉंग द कार्पेट. चेंडूला लॉंग ऑफला एक्झिक्यूट केलंय. फंबल तिथे बघायला मिळेल आणि चेंडू जाईल सीमा रेषा बाहेर. आला इथे एक अप्रतिम असा चौकार एसटीचे. थँक्यू. धावा बघायला मिळतात स्कोर कार्ड वरती 19. विशाल आल्यानंतर धावा येत आहेत. थोडंसं फंबल झाले, जिथे 2 धावा होते तिथे चौकार बघायला मिळाला. अलॉंग द कार्पेट सुंदर ऑफ ड्राईव्ह खेळला होता विशाल. जयेश पाटील राईट मोर द विकेट. इनसाइड आउटचा फटका खेळण्याचा प्रयत्न, कमबॅकिंग करतोय जयेश पाटील. 3 षटके ती संपलेली आहेत. धावफलक बघायला मिळतो स्कोर कार्ड वरती 19 रन्स. आपण ऐकूया मनोज पाटील सरांना. नक्कीच लगातार 3 चेंडूवर 3 षटकार आले तर 1500 रुपयाचं कॅश प्राइज झालंय. बघूया कशा पद्धतीने मात्र विशाल हे चॅलेंज एक्सेप्ट करतोय. घरचं मैदान आहे त्यामुळे विशालवर थोड्याशा अपेक्षा असतील. या खेळपट्टीवर बरीच वर्ष झाली खेळलेला आहे. श्री गजानन प्रसन्न आणि श्री नागदाई देवी प्रसन्न, श्री जगतपिता प्रसन्न वर्ष 13वे क्रिकेटचा महासंग्राम दिनांक 1 फेब्रुवारी ते 5 फेब्रुवारी 2023. आई एकविरा चषक 2023. सगळ्यांना नमस्कार. एक आमंत्रण आलेलं आहे इथे रुपेजी पाटील साहेब यांच्याकडून. एकविरा चषक साखरे 2023 आपणास कळविण्यात अत्यंत आनंद होत आहे की सालाबाद प्रमाणे यंदाही सलग 13व्या वर्षी साखरे गावात एकविरा चषक साखरे 2023 या भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. तरी सदर स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी व बक्षीस वितरण समयी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. आणि या स्पर्धेचे ठिकाण आपल्याला बघायला मिळते स्वर्गीय श्री श्रीकांतजी ठाकरे क्रीडांगण साखरे, मुक्काम साखरे पोस्ट दैस, तालुका जिल्हा पालघर आणि सफाळे रेल्वे स्टेशनच्या पूर्वेला हे साखरे गाव आहे. प्रथम पारितोषिक 55,555, द्वितीय पारितोषिक 25,555, तृतीय पारितोषिक 11,555, चतुर्थ पारितोषिक 11,555,
मालिकावीर आकर्षक चषक, सामनावीर चषक असेल, शिस्तबद्ध संघासाठी आकर्षक चषक असेल, उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षक यांच्यासाठी चषक असतील. उद्घाटन सोहळा दिनांक 1 फेब्रुवारी 2023 सकाळी ठीक 9:30 वाजता. बक्षीस वितरण समारंभ रविवार दिनांक 5 फेब्रुवारी 2023 सायंकाळी 5 वाजता. विशेष उपस्थिती लाभणार आहे आदरणीय आमदार राजेश पाटील साहेब, बोईसर विधानसभा महाराष्ट्र राज्य, श्री राजेश सिंग उद्योजक नालासोपारा पूर्व, दीपक चव्हाण माजी सरपंच मनोर आणि तुषारजी पामाळे साहेब समाजसेवक तेंबोडे हे उद्घाटक असतील. तर शेवटच्या दिवशी विशेष उपस्थिती आहे रविवार दिनांक 5 फेब्रुवारी 2023 रोजी आग्री प्रीमियर लीगची पूर्ण कमिटी यांना आमंत्रित केलेला आहे. धन्यवाद. तर गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळतोय मिस्टर दीपेश पाटील. चांदीपचा हा खेळाडू आपण बघतोय दीपेश यावेळेला एकदा मात्र पूर्ण होते. मॅन फ्रॉम उमरोळी, माफ करा, दीपेश पाटील. बाईचा इशारा येतोय पंचांचा. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 1 ने पुढे सरसावली जाते. विशाल ज्या पद्धतीने खेळतोय, ज्याच्यासाठी ओळखला जातोय, ते फटके त्याच्या बॅट मधून मात्र येताना दिसत नाहीत. पुन्हा एकदा मात्र दीपेश पाटील पुढेला मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. इथे डायरेक्ट फेकी. विशालला माघारी जावं लागलं असतं. सारंगचं कौतुक करावं लागेल. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल दीपेश. यावेळेला आपण बघतोय 4थं षटक सुरू आहे आणि 4थ्या षटकातील आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ होतोय आणि धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 22, म्हणजे 22 चेंडू आणि 22 धावांचं इथे धावा झालेल्या आहेत. म्हणजे 100च्या स्ट्राईक रेटने मात्र हा संघ पुढे जाताना आपल्याला बघायला मिळतोय. म्हणजे विशाल पाटीलने पहिला षटकार जर मारला तर कौस्तुभ पाटील याच्याकडून 100 रुपये आहेत. जसे षटकार मारत जातील तसे तुम्हाला 100 रुपये प्रत्येक षटकारावर वाढतील. म्हणजे 10वा षटकार मारला तर 1000 रुपये येतील षटकारासाठी. यावेळेला आपण बघतोय 1 बाउन्स चेंडू सीमारेषा पार, चौकार आणि लगातार 3 षटकार जर आले तर मात्र योगीजी तरे साहेब यांच्याकडून 1500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. अरे देवाला अंगोली घालताना मल्हारी देवाची अंगोली. थँक्यू. गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय दीपेश. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 26 धावा. डाव्या हाताने ओव्हर द विकेट मारा. पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळून काढलेला हा चेंडू आपण बघतोय 1 बाउन्स सीमारेषा पार, चौकार. अजूनपर्यंत मला एक समजत नाही अजित पाटील सर की मोहित मडवी सारखा एक स्टार गोलंदाज आहे या संघामध्ये, परंतु त्याला 4 षटकं झाली अजूनपर्यंत आणलेलं नाही. काय सांगतील मोहित मडवी? एक वसई तालुक्याचा जर आपण बघितला चांदीप गावातून खेळतोय, परंतु काय भन्नाट वेग आहे त्याच्याकडे आणि यॉर्कर चेंडू जास्तीत जास्त हाताळतोय, परंतु या गोलंदाजाला अजूनपर्यंत आणलेलं नाही. डॉन किलर बिरवाडी संघाची जी सध्याची स्ट्रॅटेजी आहे मनोज पाटील सर ही आहे की सलामीचे 2 गोलंदाज त्यांनी यूज केले. त्यानंतर त्यांनी जो धावांचा दुष्काळ जो अंकुश ठेवला गेलाय साईबाबा स्पोर्ट्स भामटपाडा संघावरती जो कंट्रोल ठेवला गेला या सलामी 2 गोलंदाजांनी ठेवलाय. त्यासाठी त्यांनी जे 2 गोलंदाज आहेत ते रेग्युलर केलेले आहेत आणि एक अटॅकिंग जे मोमेंट आहे डेथ ओव्हरमध्ये त्यावेळेला नक्कीच जो तुम्ही म्हटलं गोलंदाजाला ते नक्कीच बोलवतील, कारण आता 2 गोलंदाज हे नवीन असतील त्यासाठी राखून ठेवलं असेल असं मला तरी वाटते निदान या गेम प्लॅनिंगमध्ये. धावा स्कोर कार्डवरती 30. नक्कीच मोहित मडवीला इथे बोलवलं जात आहे. मोहित मडवीच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. या ऐकूया आपण पुन्हा एकदा अजित पाटील सरांना. 5वं षटक सुरू होतोय. मोहित मडवी गोलंदाजी मार्कवर. एस मनोज पाटील सरांनी ज्यांचं मन भरून कौतुक केले तेच गोलंदाजी मार्कवर. परंतु प्रत्येक संघाचा एक गेम प्लॅन असतो
त्यांची रणनीती असते, त्यांची स्ट्रॅटेजी असते आणि त्याच पद्धतीने ते मैदानाच्या आतमध्ये आपला गेम प्लॅन आखत असतात. इथे भन्नाट वेग आहे त्यांच्याकडे, बघूया. 30 धावा झाल्यात 5व्या षटकातील. पहिला चेंडू मार्गस्थ होतोय. पहिला चेंडू स्लॉट मध्ये होता आणि इथे मात्र आपण बघू शकाल विकेट च पतन होताना सूची त्यांच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. पहिल्या चेंडूला खूप चांगला अटॅक होता, इंटेंट चेंज केलं होतं आणि लॉंग ऑफला क्लिअर करण्याचा प्रयत्न तिथे झेलबाद होऊन आपण बघतोय फलंदाज वैभव बॅक टू पवेलियन कडे. एसटीचे थँक्यू. न्यूमॅन अथर्व पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. सरपडाला बिलॉंग करणार नक्कीच आपल्या होम ग्राउंड वरती खेळतायत, परंतु मिस्टर MM आपण बघतोय गोलंदाजी मार्कवर असतील. मोहित मडवी चांगला साथ दिलाय, मोठा विकेट जाळ्यामध्ये आलाय. अथर्व पाटीलला एक संधी आहे, होम ग्राउंड आहे, खूप चांगला अनुभव आहे आणि एका बाजूने तेज तर्रार गोलंदाज आहे मोहित मडवी. पुढचा चेंडू राईट मोर द विकेट. यावेळेला ब्लाइंड शॉट खेळण्याचा प्रयत्न होता, लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता, थोडासा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. चांगल्या टप्प्यामध्ये चांगल्या दिशेमध्ये चेंडू हाताळतोय. डॉन किलर बिरवाडी संघाकडे चेतन पाटील आहे. ओपनचे भरपूर सामने खेळण्याचा अनुभव आहे आणि स्वतः स्वप्नील आपण बघतोय अनेक सामने मॅचचा आनंद घेत आहेत. एक चांगले बॅट्समन आहेत, भरपूर चांगल्या खेळाडूंचा भरणा असलेला आपण संघ बघतोय, तो म्हणजेच डॉन किलर बिरवाडी. आणि तेवढ्याच ताकदीचा संघ हा साईबाबा स्पोर्ट्स भामटपडा आहे, परंतु कुठेतरी आक्रमकता दाखवण्याच्या प्रयत्नामध्ये डॉट बॉल हा थोडासा प्रेशर कन्सॉलिडेट करतायत गोलंदाज असतील डॉन किलर बिरवाडीचे. धावा स्कोर कार्ड वरती 30 आणि षटक क्रमांक आपण बघतोय 5वं. 3 चेंडू झालेले आहेत. सुंदर, अप्रतिम. का कौतुक केलं होतं मनोज पाटील सरांनी या गोलंदाजाचं, ते दाखवताना सुंदर शॉट आहे यावेळेला सरळ हातामध्ये. काऊ कॉर्नर मध्ये 4 चेंडू 2 गडी बाद करण्याची किमया मिस्टर MM मोहित मडवी करताना. एसटीचे थँक्यू. न्यूमॅन बघतोय आपण केतन. सुंदर गोलंदाजी मोहित मडवीच्या माध्यमातून. 4 चेंडू सुंदर हाताळताना भन्नाट वेग, सुंदर टप्पा च्या जोरावरती अजूनपर्यंत एक अप्रतिम गोलंदाज म्हणून आपल्या नावाला 4 चांद लावताना. क्रिकेट असो या जीवन असो मित्रांनो, जो मेहनत करेल आपल्या नावाला सन्मान मिळून देईल आणि तो सन्मान मिळवून देण्यासाठी तुमच्याकडे रेग्युलॅरिटी, कन्सिस्टन्सी, मॅचलिस्ट परफॉर्मन्स हे असणं गरजेचं आहे. फील्ड थोडीशी तब्दील केली जाते. पुनश्च मोहित मडवी मिस्टर MM गोलंदाजी मार्कवर या षटकातील 5वा चेंडू घेऊन सामोरे जात आहेत न्यू बॅट्समन चेतन. केतन आपण बघतोय डॉट बॉल आलाय. मनोज पाटील सर, मॅडम षटक बघायला मिळेल असं वाटते तुम्हाला? नक्कीच, कारण मी खूप वेळा या गोलंदाजाला बघितलंय आणि आमच्या संघाचा भाग सुद्धा होता. 1 वर्षी रिहान सुपर किंग मध्ये खेळला होता. तर एक चांगला गोलंदाज आहे आणि मला वाटते मेडन षटक हाताळेल. ओहो, यावेळेला का आणि मेडन +3 झाले असते, परंतु कृपेश कडून थोडीशी चुकी झाली. जेल सुटतोय आणि धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. आणि प्रामुख्याने मनोज पाटील सर, ही एक धाव सुद्धा विशाला नॉंगसाक इन कडे घेऊन जाईल. अक्षय ठाकरे वाडा यांच्याकडून डॉन आणि चेतनसाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद.
तर नक्कीच विशालची चुकी झाली, परंतु विशालच्या माइंडमध्ये हे असेल की निर्धाव षटक हे त्याच्या नावावर जाऊ नये म्हणून कदाचित ही एक धाव घेतली असेल. तर बघूया ही रणनीती विशालसाठी फायदेशीर ठरते की डोकेदुखी. येणारे 6 चेंडू आपल्याला दर्शवतील, कारण आता पहिल्याच चेंडूवर स्ट्राईक रोटेट करणं हे गरजेचं आहे. कारण विशाल एका बाजूने आपण बघतोय 2 चौकार रिव्हर्सच्या माध्यमातून खेळले होते, चांगली धावसंख्या त्याच्या बॅटमधून सुद्धा आले. बघूया कशा पद्धतीने मात्र विशाल उर्वरित 6 चेंडूंचा सामना करण्यासाठी स्ट्राईक किती चेंडूंपर्यंत त्याला मिळते. दरम्यान आपण स्कोरकडे वळतोय. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 31 धावा झालेल्या आहेत. मनोज पाटील सर, डॉन किलर बिरवाडीने जे आपलं वर्चस्व प्रस्थापित केले 5 षटकामध्ये, ते जर 6 षटकामध्ये कायम ठेवायचं असेल तर ह्या षटकाचं महत्व फार आहे. नक्कीच या षटकात जर 10 जरी धावा गेल्या तरी डॉन किलर बिरवाडी एका सुस्थितीमध्ये आपल्याला बघायला मिळेल. परंतु समोरचा संघ साईबाबा स्पोर्ट भामटपाडा आहे. या संघाला जर आव्हानात्मक धावसंख्या उभी करायची असेल तर या षटकात कमीत कमी 20 ते 25 धावा येणं गरजेचं आहे. एक फायटिंग टोटल उभी राहू शकते. गोलंदाज तन्मय तरे, मॅन फ्रॉम उमरोळी. तन्मय दाखल झालाय. पहिल्या चेंडूला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, डीप मिडॉनचा खेळाडू आहे चेंडू खाली आणि इथे तन्मय सुद्धा देतोय विकेटच्या दिशेने वाटचाल करताना. एक चांगली उपलब्धी मी म्हणेन तन्मयला एसटीचे. तन्मय मैदानात आल्यानंतर JRT तेंबोडेच्या पॅव्हेलियन मध्ये जल्लोष आपल्याला बघायला मिळतोय, कारण तिथे सर्व तेंबोड्याचे दर्शक, तेंबोड्याचे खेळाडू बसलेत आणि तन्मय हा तेंबोडे गावातून आपल्याला खेळताना बघायला मिळतोय. त्याच्यासाठी हा उत्साह होता. बघूया तन्मय त्यांच्या उत्साहाला किती धावांचं योगदान देतोय. सुंदर स्टार्ट डेथ ओव्हरला. ज्या वेळेला तुमच्या हातामध्ये चेंडू असतो, तुम्ही पहिल्या चेंडूवरती विकेट घेतायत, तुमचा जो कॉन्फिडन्स आहे तो थोडासा वाढत असतो. न्यू मॅन बघूया आपण. तन्मयच्या विरोधात आता मनोज पाटीलचा तन्मय उभा राहिलाय. अंतिम 5 चेंडू. पुढचा चेंडू. ओहो, यावेळेला आपण बघू शकाल डॉट बॉल आलाय. लेफ्ट आर्म राऊंड विकेटचा मारा बघायला मिळतोय. तन्मयने दिलेला अप्रतिम स्टार्ट एका बाजूने डॉन किलर बिरवाडी संघाला उत्साह मिळून देतोय, तो थोडस टेन्शन इथे साईबाबा स्पोर्ट्स भामटपाडा संघाकडे कन्वर्ट झालंय. आणि एकंदरीत मनोज पाटील सर बघितलं तर 8 चेंडू झालेले आहेत. विशाल नॉनस्ट्राइक इन कडे आहे. हीच डोकेदुखी आहे साईबाबा स्पोर्ट भामटपाडा या संघासाठी, कारण 2 चेंडूवर 2 चौकार आल्यानंतर तब्बल 8 चेंडू आपण बघितले तर 8 चेंडू हे निर्धाव, माफ करा, नॉन स्ट्राइक एंडला विशाल आहे. आणि यावेळेला आपण बघतोय चेंडू 1 बाउन्स चौकार. आदरणीय निलेशजी वजे साहेब दुकटन यांचं मात्र या चौकाराने स्वागत केलं जात आहे. मी विनंती करतोय की आपण मुख्य मंचावर आसनस्थ व्हायचं आहे. धावसंख्या 35. सुंदर शॉट बघायला मिळतोय. थँक्यू. तन्मयच्या फळीतनं आलाय चौकार. धावसंख्या 4 ने फ्लाय झाले. 35 ऑन द बोर्ड बघायला मिळत आहेत. सुंदर अप्रतिम आक्रमकता. गिअर बदलला गेलाय तन्मयकडनं आणि सरळ लॉंग ऑफला क्लिअर करताना वन्स बाउन्स सीमा रेषेच्या बाहेर एक अप्रतिम दर्जेदार चौकार इथे खेळतोय. पुढचा चेंडू तन्मय. याही वेळेला मिडॉनला क्लिअर करण्याचा प्रयत्न, फटका बसलाय आणि डीप मिडॉन मध्ये तन्मय पुनश बॅक टू पॅव्हिलियन कडे जाईल. एसटीचे न्यूमॅन संतोष पाटील दाखल होत आहेत. विशालला मात्र खऱ्या अर्थाने नॉन स्ट्राइक इन कडे थांबावं लागतंय. एक ऑडिटर बॅट्समन ज्याने आपल्या अप्रतिम फलंदाजीची जी छाप पाडली होती,
स्विच हिट बघायला मिळाला, स्विच रिव्हर्सचा पूल फटका बघायला मिळाला, बॅक टू बॅक 2 चौकार बघायला मिळाले. त्यानंतर मात्र मी मुक्तकंठाने तारीफ करेन डॉन किलर बिरवाडीच्या गोलंदाजाची, कारण त्यांनी विशाल सारख्या पिंच हिटरला नॉनस्ट्रायकिंगकडे थांबून ठेवलं, धावांवरती अंकुश ठेवला आणि आता अंतिम 2 चेंडूंचा खेळ शेष आहे. बघूया तन्मय लेफ्ट आर्म राऊंड विकेट, सामोर जाईल संतोष पाटील 5वा चेंडू घेऊन. याही वेळेला अक्रॉस द लाईन खेळायचा प्रयत्न, शेवटचा का होईना चेंडू बघायला मिळतोय, खेळायला मिळतोय विशालला. बाईच्या रूपाने एकदा पुढे जाईल, धावसंख्या 36 वर. मनोज पाटील काय वाटते या ठिकाणी? ऑल इज वेल दॅट एंड्स वेल, शेवट गोड करेल? नक्कीच अपेक्षा तर आहे शेवट गोड करण्याची, परंतु शेवटच्या चेंडूवर षटकार जरी आला तरी फारसी धावसंख्या माझ्या माहितीप्रमाणे तरी या मैदानावर कमी आहे ही धावसंख्या. कारण समोरच्या संघामध्ये आपण बघितलं तर चेतन सारखा स्टार फलंदाज आहे, त्याच्यानंतर आपण बघितलं तर दर्शन एक टीमचा खेळाडू आहे जो मोठी धावसंख्या उभी करू शकतोय. त्याच्यानंतर स्वप्नील स्वतः आहे, त्याच्यानंतर आपण बघितलं तर सुचित पाटील आहे. चांगले फलंदाज डॉन किलर बिरवाडीमध्ये सुद्धा आहेत. शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये. बघूया पुनश्च प्रयत्न असेल तन्मयांचा. 36 झाल्यात, षटकाराला 42 होऊ शकतायत, चौकाराला 40 होऊ शकतायत. शेवटच्या चेंडूवरती नाव कोण कोरेल, गोलंदाज की फलंदाज? काही वेळेला रिव्हर्स स्विचचा अटेम्प्ट आणि इथे प्लम मध्ये पकडला गेलाय. धावसंख्या आहे स्कोर कार्ड वरती 37 टू विन असेल. आणि या आग्री प्रीमियर लीग 2023 मध्ये प्रथम फलंदाजी करताना सर्वात लो स्कोर आपल्याला बघायला मिळतोय. 36 धावा विजयासाठी, 36 चेंडू आणि 37 धावांचं लक्ष असेल. चला मी दोन्ही संघांना नम्र विनंती करेन, यानंतर स्वरांगी डुकू वॉरियर्स आणि ART टेंबोडे या दोन्ही संघाचे संघनायक आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. तर आपण बघतोय टॉस करण्यासाठी आम्ही विनंती करू इच्छितो मनोजी पाटील सरांना, आपण टॉस करून घ्यायचं आहे. कॉमेंट्री स्टुडिओमध्ये परिवर्तन होईल. सेकंड इनिंगला आपण बघतोय गोड आवाज प्रमोदजी शेडगे सर आपल्यासोबत जोडले जातील आणि त्यानंतर आदेश पाटील सर प्रमोद शेडगे सरांसोबत जोडले जातील. ऐकूया आपण 2 बुलंद आवाज. स्वरांगी डुग्गू वॉरियर्स आणि ART टेंबोडे. थँक्यू व्हेरी मच मनोजजी पाटील आणि अजितजी पाटील यांचा आवाज आपण ऐकत होतात. आता होणारा सामना आपल्याला पाहायला मिळेल. स्वरांगी डुग्गू वॉरियर्स एका साईडला देवानंद कृष्ण वजेसाहेब यांचा संघ पाहायला मिळतोय. दीपेश पाटील यांचा संघ आपण पाहू शकाल आणि प्रमोद गरत टीम मेंटॉर म्हणून स्वरांगी वॉरियर्सला नेहमीच आधारस्तंभ राहिलेत. वेलकम प्रमोदजी गरत पारगाव, आपलं सहर्ष स्वागत आहे. प्रियांशु रेडीमिक्स पालघर, स्वरांगी ट्रान्सपोर्ट धुकटन प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण टॉस कॉइन स्पिन केला जाईल. दोन्ही संघाचे कॅप्टन त्या ठिकाणी अवेलेबल झालेत. या पण कॉइन स्पिन केला जाईल प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीने. चिन्मय एका साईडला पाहायला मिळेल, वेलकम, आपलं सहर्ष स्वागत आहे. तर एका साईडला संघ आपल्याला पाहायला मिळेल ART 11 टेंबोडे संघाचे आपल्याला पाहायला मिळत आहेत तुषारजी पामाळे साहेब.
अभि पाटील आणि रोशन पाटील असे त्रिमूर्ती ART टेंबोडी संघाचे पाहायला मिळतात. जाऊया थेट प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. मनोज पाटील, बहाडोलीचा बुलंद आवाज. थँक्यू सर. तर आदरणीय भाले मामा यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. भालचंद्र पाटील भाले मामा या नावाने मात्र जास्तीत जास्त ओळखले जातात. चला ART टेंबोडी संघाचा कर्णधार. हॅलो. दरम्यान मी आपण पाहतोय की आपल्या मैदानाच्या आजूबाजूला जे कॅन्टीन्स, नाश्ता, जेवणाची व इतर सर्व वस्तूंची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्यामध्ये आपण पाहतोय एक साईडला विराट कट्टा चायनीज सेंटर विक्रमगरज सरपाडा यांचं आहे. त्यानंतर फ्लेवर चायनीज सरपाडा राजू सोनावणे यांचं आहे. कोल्ड्रिंकचे दुकान आहे आकाश दिवाकर पाटील सरपाडा. मनोज भुजिंग सेंटर मनोज पाटील पिंट्या यांचं आहे. शोभाताई कॅटरर्स विशाल परशुराम पाटील सरपाडा यांचं आहे. साई कॅटरर्स विशाल पाटील यांचं आहे. कलिंगडची व्यवस्था केलेली आहे राजेश नाना उर्फ नाना. तसेच आपण पाहतो वडापाव सेंटर्स आहेत जगदीश पाटील आणि संजय गर्द असे 2 वडापाव सेंटर्स आहेत. त्याच्यानंतर एक सरबतची गाडी आहे यादव सरबतवाले. तसेच नंतर अजून एक भुजिंग सेंटर आणि जेवणाची व्यवस्था परीश किणी बिरवाडी यांचं कॅन्टीन आहे. ह्या सर्व इथे जेवणाची व्यवस्था आणि नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे. ही स्वतःचे पैसे देऊन तिथे ती घ्यायची आहे. त्याचा लाभ सर्वांनी पैसे देऊन घ्यायचा आहे, कुठले फ्री नाही आहे. धन्यवाद. चला ART टेंबोडे निखिल पामाळे जरा घाई करायची प्लीज. तर ART टेंबोडे कॉल करतोय. 2023 आणि 2023 आलेला आहे. मी भालेमामा यांना विनंती करतोय की आपण मुख्य मंचावर आसनस्थ व्हायचं आहे. तर निखिल, निर्णय काय असेल? सर्वप्रथम नाणेफेक जिंकलेली आहे. क्षेत्ररक्षण स्वीकारताना समोरच्या संघाला कुठपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 50 ते 60 डावा. सकाळच्या सत्रात पहिला सामना हरलेले आहेत, तर थोडंसं दडपण असेल. तर 50-60 डावा करण्यासाठी तुमच्याकडे कोणते फलंदाज असतील आणि त्या फलंदाजांना तू काय सूचना दिलेल्या आहेत? नाही, मी त्यांना त्यांचा गेम खेळायला सांगितलं आहे, बाकी काही सूचना नाही. 3 दिवस मागचे तू सामने बघतोय, तर मैदानाबद्दल काय सांगशील आणि या आग्री प्रीमियर लीगच्या आयोजनाबद्दल काय बोलशील? खूपच चांगलं आयोजन आहे आग्री प्रीमियर लीगचं. धन्यवाद. तर चिनू, काय सांगशील? नाणेफेक आता हरलेला आहे, प्रथम फलंदाजी करायची आहे. तर प्रथम फलंदाजी करताना कुठपर्यंत तुम्हाला एक मजल मारायची आहे? आम्ही 60 ते 70 धावांचा लक्ष असेल आमचा. पहिला सामना खेळतात. याआधी आपण 3 दिवस अ गटाचे सामने बघितले. सकाळच्या सत्रात तुम्ही 3 सामने जवळजवळ बघितले आहेत. तर काय सांगशील, खेळपट्टी आहे ती फलंदाजीसाठी की गोलंदाजीसाठी पोषक आहे? ही खेळपट्टी आहे ती गोलंदाजीसाठी चांगली आहे. नक्कीच. प्लेइंग 11 मध्ये असे कोणते तुमचे 4 फलंदाज असतील की ज्यांच्यावर मुख्य मदार असेल तुमची सोरांगी डुग्गू वॉरियर्सची? प्रणय घरत आहे, विश्वास पाटील आहे, मी स्वतः आहे, प्रफुल्ल दादा पण आहे आणि निकेत गावड पण आहे. हा सीझन तुझ्यासाठी कसा गेलाय? याआधी टुर्नामेंट खेळला असेल तर फलंदाजी झालेली आहे चांगली. हा सीझन थोडा लो आहे, पण मी कमबॅक करायचा प्रयत्न करत आहे. नक्कीच. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा देऊन आपण जाऊया पुन्हा एकदा मात्र कॉमेंट्री बॉक्स मध्ये. तिथे जोडले गेलेत मिस्टर प्रमोदजी शेडगे सर. थँक्यू व्हेरी मच. मनोजी पाटील यांचा आवाज आपण ऐकत होतात आणि बहाडोलीवरून राजूजी पाटील यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये अमित पाटील यांना बॅट सन्मानित करणार आहोत. आदरणीय राकेशजी गावड यांना मी विनंती करेन. राजूजी पाटील साखरे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि जयवंत पाटील. राजूजी पाटील एक सुंदर व्यक्तिमत्व, पाटील ट्रान्सपोर्टचे मालक म्हणून राजूजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं वेलकम असेल. भरपूर वेळेनंतर मात्र या ठिकाणी उपस्थित होत आहेत आणि दानशूर आणि दिलदार व्यक्तिमत्व म्हणून राजूजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत आणि त्यांच्या समोर जयवंत पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. काल त्यांचं सुपुत्र या ठिकाणी खेळले ते प्रज्योत. राकेशजी गावड यांच्याकडून ABN स्पोर्ट्स अर्थातच भरत गावड मॅन फ्रॉम चांदीप आणि
गेल्या वर्षात चेतन पाटील यांना आपण जो फलंदाजी करतोय त्याला बॅट सन्मानित केली होती. आता यंदाच्या वर्षात अमित पाटील यांना ती बॅट सन्मानित केली जाते. राकेश गावड क्रिकेटचे चाहते स्वतः एक चांगले खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात आणि बॅट सन्मानित केली जाते. इथे चेतन पाटील थोडासा कुठेतरी सन्मान देतोय, रिस्पेक्ट ज्याला म्हटलं जातं. पुढच्या भावी आयुष्यासाठी अमित पाटील या बॅटने खूप धावा येतील हीच अपेक्षा असेल. ऑफसाईडला सुरेख पद्धतीने चेंडूला मात्र यावेळेला वळवलं गेलंय. चेंडू निघून जाईल तत्पूर्वी सिंगल मिळेल आणि सिंगलच्या माध्यमातून धावांची गती 7 धावा. अमर पाटील खूप चांगली यावेळेला लेखाजोखा आमच्यापर्यंत पोहोचवतायत. आदेश पाटील या ठिकाणी जोडले गेलेत. R11 ओके R11 या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. मनोज पाटील हे सुद्धा एक ज्या पद्धतीने खेळाडूंना प्रोत्साहित करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका साईडला संघ आपण पाहू शकताय साईबाबा स्पोर्ट्स आदरणीय संजयजी किनी यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. गेल्या वर्षी शौर्य वॉरियर्स या नावाने ओळखला गेला. यंदाच्या वर्षात साईबाबा स्पोर्ट्स भामटपाडा. R11 ऑन स्क्रीनवर आपण पाहतायत अमित पाटील यांना. अनुराग चव्हाण ग्रेट कॅमेरामॅन म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते, ब्रँड ऑफ कमारे. R11 या ठिकाणी आपण पाहतात कॅमेऱ्यात बंदिस्त केलं गेलंय. धावांची गती स्कोर कार्डवर अमर पाटील 7 धावा या ठिकाणी दर्शवतायत. विजयासाठी 37 धावांचं लक्ष्य. आदेश पाटील काय म्हणतील, ज्या पद्धतीने पहिलं षटक मात्र सफल ठरलं या ठिकाणी गोलंदाजाच्या दृष्टिकोनातून? नक्कीच चांगली गोलंदाजी करावी लागेल. जर या 37 धावा मात्र डिपेंड करायच्या असतील तर मात्र कुठेतरी थोडंसं निराश केलं साईबाबा स्पोर्ट्स भामटपाडा संघाने, कारण की जास्त धावा मात्र बोर्डवर लावता आल्या नाहीये आणि त्याच कारणास्तव मात्र 36 धावा आपण बघतोय. डेफिनेटली संतोष पाटील एक उत्कृष्ट समालोचक आणि त्यांच्याकडून झालेली ही चुकीला माफी नाहीये. ऑलरेडी बँक बॅलन्स कमी अशा प्रकारचे झील सोडतील तर त्याचा नतीजा मात्र तुम्हाला यावेळेला आपण पाहू शकता येणाऱ्या चेंडूंवर पाहायला मिळेल. कारण 37 धावा या अवघड लक्ष आपल्याला पाहायला मिळतं. अग्री प्रीमियर लीगच्या माध्यमातून लो सरासरी आतापर्यंत आपण पाहू शकताय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 9 या धावसंख्येवर 9 रन्स ऑन द बोर्ड लागले जात आहेत. अक्षय वजय आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये आहेत. प्रतीक पाटील पाहायला मिळत आहेत. यावेळेला ऑफ साईडला सुरेख पद्धतीने चेंडूला फॉरवर्ड डिफेन्स ज्याला म्हटलं जातं, फक्त चेंडूला जंटल पुश केलं. कारण चेतन पाटील या खेळाडूकडे पोटेन्शियल आहे. कॅलिबर खेळाडू म्हणून ओळखला जातो, व्यावसायिक खेळाडू म्हणून आताच्या काळामध्ये ओळखला जातो. तर दर्शन पाटील, मी 3 ते 4 वर्षांच्या पलीकडे आई कोसमाई चषक खार्डीचं मैदान ज्या दर्शन पाटीलने गाजवलं होतं, घाटीम संघातून खेळताना अर्धशतक साजरं केलं होतं, त्या मात्र खेळीची कुठेतरी पुनरावृत्ती यावेळेला करावी लागेल. जे झालं गेलं ते विसरून नव्याने मात्र आपण चांगलं क्रिकेट खेळतोय हे मात्र क्रिकेटने शिकवलंय. विशाल गरत एका साईडला पाहायला मिळत आहेत, मॅन फ्रॉम उमरोळी. आणि सनसाई चषक कोण विसरेल, खूप चांगलं मॅनेजमेंट विशाल गरत यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. संदीप दादा पाटील असतील, संदीप दादा परदेशी आणि देवानंद कृष्ण वजे साहेबांनी त्या ट्रॉफीज खूप स्पॉन्सरशिप केल्या होत्या. यावेळेला स्क्वेअर ऑफ द विकेट, जबरदस्त क्लास क्रिकेटिंग शॉट. दर्शन पाटील नेत्रदीपक फटका, चेंडू सीमारेषा पलीकडे, 1 बाउन्स, चौकार 4. थँक्यू. वेलकम बॅक. 14 धावा फलकावर नियंत्रणबद्ध स्ट्रोक होता. चेंडूला येऊन दिला, त्या चेंडूच्या सरळ रेषेमध्ये आला. बॅटचं फेस ओपन केलं. दर्शन पाटील काल एन्जॉय करत होते या क्रिकेटच्या क्रीडा नगरीमध्ये आणि आता मात्र यावेळेला फलंदाजीमध्ये स्मित हास्य करतायत. क्रिकेटमध्ये एन्जॉय करायला हवं. पुन्हा एकदा गोलंदाज आणि काल आमच्या कलागुणांना सुद्धा त्यांनी वाव दिला. स्वप्नील गावड, दर्शन पाटील. दर्शन गावड या वेळेला आपण पाहू शकता. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 14 धावा, 14 रन्स. दर्शन पाटील बॅक टू द डगआउट मध्ये जात असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते. 14 धावा. नवीन फलंदाज या वेळेला आपण पाहू शकतायत. बालचंद्र पाटील भाल्यामामा यांचे सुपुत्र या वेळेला पाहायला मिळत आहेत. मिस्टर सुचित आपण पाहू शकाल.
कल्पेश एका साईडला मडवी या नावाने जास्तीत जास्त पसंती मिळाली. त्याचं कारण काय होतं? 6 चेंडूवर 6 षटकार आणि अतिशय खूप चांगल्या प्रकारची फलंदाजी करणारा सिक्सर किंग म्हणून ज्याच्याकडे पाहिलं गेलं. आदेश पाटील काय म्हणतील? ज्या पद्धतीने सुरुवात झाली, नेत्रदीपक स्टार्ट, मॅग्निफिसंट स्टार्ट पाहायला मिळते. नक्कीच चांगली स्टार्ट झाले. जर भामटपाडा संघाला या ठिकाणी मात्र विजय प्राप्त करायचा असेल तर जास्तीत जास्त विकेट मात्र त्या ठिकाणी मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर ठरणार आहे. नक्कीच कल्पेश याच्याकडे मात्र ख्याती आहे, परंतु धावसंख्या जरी बघायची झाली तरी 36 आहे, परंतु फाईट मात्र क्रिकेटच्या दृष्टिकोनातून आपल्याला बघायला मिळत आहे. दोन्ही संघ तितकेच मातब्बर क्रिकेटच्या दृष्टिकोनातून बघायचं झालं तर पुन्हा एकदा मिस्टर कल्पेश सज्ज होईल. हलक्याशा हाताने बॅकफूट पंच केलं जात आहे. त्या ठिकाणी मात्र डेंजर झोन कडे होते मिस्टर चेतन, परंतु त्या ठिकाणी सुखरूप आपल्या क्रीज मध्ये पोहोचत असताना एक धाव मात्र बोर्डवर अंकित केली जाते. धावसंख्या आतापर्यंत बोर्डवर बघायचं झालं तर 15 धावा या स्कोर कार्डवर बघायचं झालं तर. कृपया करून जे आपण पाहू शकतायत डॉन किलर बिरवाडीचे जे पाठीराखे आहेत आणि आजूबाजूला जे बसलेले आहेत आमचे मायबाप प्रेक्षक वर्ग, त्यांना हात जोडून विनंती करतो की बॅरिकेडच्या बाहेर आपण मॅचचा आनंद घेऊ शकता. ग्रिल आपण पाहू शकताय त्याच्या बाहेर आपण कृपया करून मॅचचा आनंद घ्या. आयोजकांकडून आम्हाला संयोजन समितीकडून सूचना आलेली आहे, तर प्लीज हात जोडून विनंती करेन की आपण जी ग्रिल आहे त्याच्या बाहेर बसायचंय. धावसंख्या झालेली आहे ती एकंदरीत 16 धावा, 16 रन्स, 37 धावांचा पाठलाग करताना 24 चेंडू आणि 21 धावा हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. सूचित एका साईडला आपल्याला पाहायला मिळतोय. निलेश वजय, त्यानंतर नितीनजी पाटील यांचं सुद्धा आगमन. राजूजी पाटील साहेब एक सुंदर व्यक्तिमत्व साखरे गावातून, त्यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. जयवंत पाटील यांचं आगमन झालंय. आमच्या मुख्य मंचावर या शामियाना खूप चांगल्या प्रकारचा उभारला गेलाय. प्रत्येकाला मनमोहित करणारी स्टँड आपल्याला पाहायला मिळत आहेत. पाल्यामा एक क्रिकेटवर नितांत प्रेम. समीर जाधव पालघर सूचित प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी लागले गेले. ही ऊर्जा दिली जाते. केतन यांना सुद्धा आपण पाहू शकतायत. अप्रतिम चांगला खेळाडू, बेस्ट फिल्डर म्हणून केतन याच्याकडे पाहिलं जातं. मॅन फ्रॉम चांदीप विशाल पाटील पुन्हा एकदा सज्ज होतोय आपल्या गोलंदाजी मार्कवर. जे आपले कमिटी मेंबर्स जिथे उपस्थित आहेत मैदानात, ज्या आपल्या सूचना आहेत त्या फॉलो करायच्या आहेत. जरा ज्या खुर्च्या आतमध्ये आहेत त्यांनी बॅरिकेडच्या बाहेर ठेवायचे आहेत. जे नियम आहेत ते नियम सर्वांनीच पाळायचे आहेत. सर्व बॅरिकेड आणि जे खेळाडू स्टँड आहेत ते खेळाडू स्टँड मध्ये बसतील, खेळाडूच्या स्टँडच्या खाली बसणार नाहीत याची सुद्धा दक्षता घ्यायची आहे. सर्व खुर्च्या मध्ये घ्या, स्टँडच्या मध्ये. ॲब्सोल्युटली रूल्स अँड रेग्युलेशन इज मोस्ट इम्पॉर्टंट. प्रत्येकाला जो नियम व अटी दिलेल्या आहेत त्या मान्य कराव्या लागतील म्हणून संयोजन समिती सूचित करते. यावेळेला ऑन साईडला बॅकलिपचा उपयोग जरूर करण्याचा प्रयत्न केला होता, खाली ठेवलं होतं. यावेळेला केतन पुढे सरसावेल आणि तत्पूर्वी धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. एकंदरीत 17 धावा, 17 रन्स ऑन दी बोर्ड लागला. आता सूचित समीर जाधव पालघर यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयांचं कॅश प्राइज पाहायला मिळतं. एक मूर्ती लहान कीर्ती महान करून दाखवेल काय या सीझन 6 मध्ये. फुलटॉस खोलवर चेंडू होता, लोवर चेंडू पाहायला मिळाला. केतन पुन्हा एकदा फ्रेम मध्ये येतोय. 07 नंबरची जर्सी परिधान करणारा. धावांची गती सिंगल डबल. आज खेळपट्टीने रंगरूप धारण केलंय. 3 दिवस गेले आपण पाहिलं 60-70 धावा व्हायच्या, त्या आज मात्र 40-50 च्या आतमध्ये आपल्याला रोखल्या गेल्यात. म्हणजे खेळपट्टी ही खऱ्या अर्थानं अक्षरशः गोलंदाजांच्या प्रेमात पडलेली आहे. साईडला जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग जरूर झाला होता. चेंडूचा पाठलाग करेपर्यंत चेंडू मात्र फार वेगाने निघून जातोय. तत्पूर्वी स्टॉप केला जाईल. गुड फिल्डिंग. 2 धावा या ठिकाणी मिळतील आणि दुहेरीच्या माध्यमातून धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 20 या धावसंख्येवर 20 रन्स विजयासाठी 17 धावांचं लक्ष येणाऱ्या चेंडूंमध्ये पाहायला मिळेल. अग्री प्रीमियर लीग अर्थातच APL आवडती प्रीमियर लीग ही सर्वांची आपल्याला पाहायला मिळते आणि अग्री प्रीमियर लीगचा विश्वचषक वर्ल्ड कप म्हणून जो ओळखला जातो. ऑन साईडला दमदार प्रहार, चेंडू सीमारेषा पार. चेतन पाटीलच्या बॅट मधून येतोय. खणखणीत दर्जेदार APL षटकार.
ताकद आहे. शिरसाड फाट्याचं ते मैदान 6 चेंडूवर 6 षटकार चेंडू मारण्याची द्यायचाय. किमया साध्य केली होती. जव्हार मध्ये मी समालोचन करत होतो. किरण खांजोडे यांची ती स्पर्धा होती. मासूम क्रिकेट क्लब आणि चेतन पाटीलचा तो स्ट्रेट मॅच ड्राईव्हचा बॉल पण षटकार घ्यायचाय. आतापर्यंत माझ्या तो डोळ्यासमोर झळाळताना यंदाच्या हंगामामध्ये पाहायला मिळतोय. मॅच बॉल आलेला आहे. खूप चांगलं क्रिकेट चेतन पाटीलच्या माध्यमातून मंगेशजी पाटील यांना सुद्धा अभिमान असावा. आपल्या सुपुत्राचा खूप चांगली फलंदाजी. कारण बॅट आमच्यापेक्षा आम्ही बॅटला जपतो, कारण त्यांनी चुंबन जसं घेतलं त्याच पद्धतीने आपण पाहू शकाल क्रिकेटमध्ये ह्या गोष्टी पाहायला मिळतात. ऑन साईडला फुलटा चेंडू होता. सुरेख पद्धतीने चेंडूला मात्र वळवलं. तत्पूर्वी चिराग पुढे सरसावेल, फेकी करेल. ॲक्युरेट धावांची गती, सिंगलच्या सहाय्याने धावांची गती स्कोर कार्डवर 27च्या घरामध्ये पोहोचले गेले. डॉन किलर बिरवाडी, साईबाबा स्पोर्ट्स भामटपाडा या दोन संघांमध्ये आपल्याला सामना पाहायला मिळतो. डॉन किलर बिरवाडीचा विचार केला तर स्वप्नील कृष्णा पाटील आणि कमळाकर पाटील यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट चेंडू येतो विशालच्या माध्यमातून. षटक क्रमांक 3 कंप्लीट झालेत. 9ची सरासरी आतापर्यंत मेंटेन करत असताना 27 वर धावसंख्या पोहोचली गेले. 3 षटका आणि 10 धावा हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. घेऊया एक छोटीशी विश्रांती. तत्पूर्वी कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा आगरी प्रीमियर लीगचा थरार. थँक्यू डीजे. आपण दरम्यान स्वागत सन्मानाकडे जातोय. मी वैभव गरे त्यांना विनंती करेन की आपल्या इथे जे पाहुणे उपस्थित आहेत, राजू रामचंद्र पाटील ज्यांनी आपल्याला चतुर्थ माफ करा 6वं रोख रक्कम 11,000 रुपये मंडळाला त्यांनी दिलेले आहेत. मी वैभव गरत यांना विनंती करेन की त्यांनी राजू रामचंद्र पाटील सरांचा स्वागत करायचं. नेहमीच आम्हाला राजू रामचंद्र पाटील सरांचं आम्हाला नेहमीच योगदान असतं. कुठल्याही आमच्या APLच्या स्पर्धेमध्ये नेहमीच आम्हाला भरीव योगदान, भरीव देणगी त्यांच्याकडून लाभत असते. त्यांचे आम्ही खूप खूप आभारी आहोत. तसेच आपल्याकडे जयवंत पाटील साहेब साखरेहून हजर आहेत. त्यांचं सुद्धा स्वागत सन्मान करण्यासाठी मी रत्नकांत पाटील यांना विनंती करेन की त्यांनी त्यांचं स्वागत सन्मान करायचं आहे. यस पंच नो बॉल इशारा करतात आणि चेतन पाटीलच्या बॅट मधून आलेला आक्रमकतेचा यावेळेला स्ट्रोक पाहायला मिळतोय. श्रुती मंगेश पाटील यांच्याकडून चेतनने जो षटकार ठोठावला त्यासाठी 200 रुपयांचं कॅश प्राइज आलंय. सध्या दुसरा चेंडू द्या. ओके थँक्यू. यस 7 धावा आणि धावसंख्या 34. एकच मिनिट. दरम्यान आपण बघतो कॅमेरामॅन जयवंत पाटील साहेबांचा आपण सत्कार करतायत. त्यांचे आम्ही खूप खूप आभारी आहोत. त्यांनी सुद्धा मंडळाला 1,000 रुपयाची देणगी दिलेली आहे. त्यांचे सुद्धा मंडळ खूप खूप आभारी आहे. तसेच उपस्थित भालचंद्र पाटील भाल्या मामा हे उपस्थित आहेत. मी प्रशांत किणी यांना मी विनंती करेन की त्यांनी त्यांचा स्वागत सन्मान करायचं आहे. तसं आपण पाहतोय की भालचंद्र पाटील भाल्या मामा आणि अमित वजे होमसाई ट्रान्सपोर्ट यांच्याकडनं आम्हाला 2,000 रुपयाची भरीव देणगी आलेली आहे. आम्ही त्यांचे भालचंद्र पाटील आणि अमित वजे होमसाई ट्रान्सपोर्ट यांच्याकडून 2,000 रुपयाची देणगी आलेली आहे. आम्ही त्यांचे खूप खूप आभारी आहोत. धन्यवाद.
थँक्यू डीजे. आदरणीय राजूजी पाटील साहेबांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जेव्हा खेळाडू येईल आणि मॅन ऑफ द मॅचचा यावेळेला किताब जाईल डॉन किलर बिरवाडी संघाचा तन्मय, ज्याने 3 सफलता प्राप्त केल्या विथ द बॉल. ने खूप चांगली गोलंदाजी करत मात्र तन्मय ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. जयवंतजी पाटील साहेब उपस्थित आहेत साखरेवरून, त्यांचं सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करतो. वैभव गरत, किशोरजी वजय, निलेशजी वजय, राकेश कुडू, रत्नाकांत पाटील, तदनंतर प्रशांतजी किनी यांना आपण पाहू शकतायत, राकेश गावड, तुषारजी पामाळे साहेब. ही संपूर्ण मंडळी मात्र या आग्रे प्रीमियर लीगच्या माध्यमातून विशाल घरत असतील या ठिकाणी उपस्थित आहेत. योगेश तरे, भालचंद्र पाटील माम, यावेळेला भाल्यामा, मनीष गावड यांना सुद्धा आपण पाहू शकता. 200 रुपये श्रुती मंगेश पाटील यांच्याकडून 200 रुपये चेतन पाटीलला आलेले आहेत. चेतन आपण सुद्धा यायचंय आणि तन्मय लगेच आपण पाहुणे वाट पाहत आहेत. हरीश अगिवले यांना आपण पाहतोय. अनुराग चव्हाण यांना आपण पाहू शकतायत कॅमेरामॅनच्या भूमिकेत. अगदी कॅमेरामॅन भुकेची तमाना बाळगताना खूप चांगल्या प्रकारचं कॅमेरा वर्क करतात, त्यांचा आम्ही खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय. चला मॅन ऑफ द मॅच तन्मय, प्लीज क्विकली, फास्ट यायचं जरा. श्री कलेक्शनच्या माध्यमातून आपण पाहत आहेत खूप अतिशय सुंदर 50% सवलत असलेलं हे कुपन. श्री कलेक्शन चिराग तरे, संजयजी किने यांच्याकडून एक ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. ड्रिंक्स बॉक्स आपण जो पाहायला मिळतोय एनर्जी. एक मिनिट. मंगेश पाटील सरपाडा जर कुठे उपस्थित असतील तर त्यांनी कृपया मुख्य मंचाकडे यायचं आहे. जयवंत साहेब आपली वाट पाहत आहेत. या इकडे राजूजी पाटील साहेब, राजू रामचंद्र पाटील साहेब, डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी आणि अतिशय दानशूर व्यक्तिमत्व व्हाईट अँड ब्लॅक मध्ये या ठिकाणी पाहायला मिळत आहे. जयेश, नाईस बॉलिंग. तन्मय, पहिल्या सेकंड सीझन मध्ये मला तो तन्मय आता दिसला त्यावेळेला या सोनावे संघातून खेळताना. वेलकम इंग्रजी कॅलेंडरनुसार राजूजी पाटील, हॅपी न्यू इयर. तर या आपण श्री कलेक्शन चिराग तरे यांच्या माध्यमातून 50% सवलत सूट असलेलं यावेळेला आपण पाहू शकतायत. त्यांच्याकडून सुंदर कुपन आपल्याला पाहायला मिळतं. त्याचप्रमाणे